नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. डोंबिवलीत आलेले आहोत. आयरे रोड आणि मानपाडा रोड या दोन महत्त्वाच्या रोडबद्दल बऱ्याच जणांना माहिती आहे आणि इथेच आज होम मिनिस्टरचा खेळ रंगणार आहे. आजच्या भागामध्ये श्री पन्नावार आणि जोशी अशा दोन वहिनी सहभागी होणार. भेटूया पहिल्या वहिनींना आणि सुरुवात करूया आजच्या होम मिनिस्टरच्या भागात. डोंबिवली पूर्व फाटकवाडी आयरे रोड गणेश प्रतिभा सोसायटीमधील सौ दीपाली सचिन जोशी वहिनींना आता आपण भेटणार आहोत. मेहंदी काढणे, रांगोळी काढणे अशी आवड जोपासणाऱ्या वहिनी आज परिवाराची कशी ओळख करून देतात तेही बघूया. नमस्कार. 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 नाव सांगा. माझं नाव सौ दीपाली सचिन जोशी. माहेरचं नाव? माहेरचं नाव दीपाली किशोर ठोसले. आणि माहेर कुठलं? डोंबिवलीतलं. इथलंच सगळं. काय ओळख करू? हे माझे मिस्टर सचिन जोशी. नमस्कार. ही माझी मुलगी सर्वज्ञा जोशी. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझी नणंद वर्षा पटवर्धन. बरोबर. ही माझी नणंद मुक्ता संभूस. ह्या आमच्या आत्या सासूबाई. ही माझी आई. ही माझी मावशी. ही माझी मैत्रीण, खास मैत्रीण गौरी. ती माधुरी. ती माझ्या मैत्रिणीची आई. ही माझी चुलत बहीण शिल्पा. ती माझी काकू. ते माझे बाबा. ते माझे सासरे, चुलत सासरे. आणि तिकडे माझे दीर उभे आहेत. आणि आता प्रश्न वहिनी, तुमचं बालपण कुठलं? डोंबिवलीतलंच. डोंबिवलीत कुठे? डोंबिवलीत मी आधी आयरे गावात राहत होते. आता आम्ही तुकारामनगर मध्ये घेतले आईने. हो. आणि हे कुठे भेटले? आमचं अरेंज मॅरेज आहे. मान्य आहे ना, पण कसं काय? म्हणजे माझ्या आईची मैत्रीण आहे, तिने पत्रिका आणली होती आणि त्याच्यातनं नंतर इकडे आधी म्हणजे पत्रिका जुळली आणि मग नंतर दोन्हीकडनं होकार. काय करतात ते? एक्साइज कन्सल्टंट आहेत. हो. आणि तुम्ही? मी सध्या घरीच आहे, नोकरी शोधते. शोधताय? हो. काय केलंय तुम्ही? माझं बीकॉम झालंय. मग कशात नोकरी करायची आहे तुम्हाला? मी सध्या आता बघते, फर्मच बघते. सीए फर्म मध्ये थोडं अजून शिकायचंय आणि मग तिकडे. मिस्टरांवरती का चिडता तुम्ही? नाही चिडत. मग ते का सांगतात असं? ते सांगतात उगाच सांगतील का? काहीतरी असल्याशिवाय बोलतील का ते? मी नाही चिडत त्यांच्या. मग ते आमच्याशी असं का बोलले? तुम्ही त्यांनाच विचारा ते असं का बोलले ते. नाही नाही, मलाही वाईट वाटलं. तर मला माहिती तुम्ही नाही चिडणार, तरी ते असं का बाहेर सांगतात? असं सांगतात का ते? नाही, असं कधी सहसा सांगत नाही. मग आज का सांगितलं? काय माहिती, आम्ही विचारलं म्हणून असेल. आता कोण या खेळात गप्पा मारणार तुमच्यावर? माझी नणंद आहे, वर्षा पटवर्धन. त्या कुठे राहतात? त्या डोंबिवलीतच राहतात. त्यांचं पण माहेर डोंबिवलीतलंच आहे. वर्षा ताई. नमस्कार. तुम्ही नणंदबाई? कुठे राहता? डोंबिवली पूर्व. आणि तुमचं कसं जमलं? आमचं अरेंज मॅरेज. कसं काय? पत्रिका जुळवून. काय करतात ते? आता इंटरनेट मध्ये कामाला आहे. नोकरी करतात? हो. आणि मग इथे येता की नाही तुम्ही? हो, येतो ना. कधी येता? शनिवार रविवारी एक राऊंड असते. दर शनिवार रविवारी? मजा आहे तुमची. सुट्टी असते ना शनिवार रविवारी मिस्टरांना. आणि तुम्ही त्यांना भेटायला जाता की हो, नाही? जातो ना. कधी? सुट्टी असल्यावर, ह्यांना रविवारी सुट्टी असते तेव्हा जातो. हो. कशी आहे वहिनी? आता सांगा. खोटं सांगा. वहिनी खोटं कशी नाही आहे? बोलणार ती. नाही, मग खरं सांगा. उत्साही आहे खूप. बिनधास्त आहे स्वभाव. बर. बोलकी आहे. पण तुमच्या दादावर जेव्हा ही रागावतात तेव्हा तुम्हाला वाईट नाही वाटत? नाही, मला नाही वाटत ती रागवत असेल. नाही रागवत. तुम्ही दोघी कधी एकमेकाशी भांडलात का? नाही नाही, कधीच नाही. कधीच नाही. भांडा. बरं, दोघी मिळून एक गाणं म्हणा. चला, एक गाणं. हा, बघूया. तुम्ही एक गाणं सुरू करायचं, तुम्ही एक गाणं सुरू करायचं. थांबा, न ठरवता. मला बघायचंय ते गाणं अगदी बरोबर येतं का? हा, लवकर. मराठी गाणं. मराठी गाणं. दोघींनी मिळून एक गाणं 1 2 3 म्हटल्यावर गायला सुरुवात करायचं. बापरे. बघूया तुमचं करेक्ट येतं का गाणं. एक मनात आठवा. 1 1 2 3 सुरू. मनाच्या धुंदीत लहरी त्यांनी मनाच्या गप्प राहिल्या. ह्याने सुरू केल्यावरती त्या धुंदीत येण्यापासून सुरू झाल्या. छान. आता प्रश्न विचारतो. मला सांगा, तुम्ही जिथे बसलाय त्याच्या पाठीमागे एक स्विच बोर्ड आहे. त्याला पिन लावायची सॉकेट किती? 2. आणि बटन किती? 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि फॅनचे रेग्युलेटर किती आहे? 2. की 3? 2. आणि मधला आहे तो डिमर आहे. अख्खं पाठ करून ठेवलंय वाटतं. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं. उखाणा पूर्ण करा. माहेर सोडून येताना डोळ्यात आले पाणी.
पुढे सचिनरावांचं नाव आहे ते मी त्यांची राणी. मग ते काय हत्तीवरून फिरतात राजा. अभिनंदन वहिनी. हा आणखी 200 रुपयाचं बक्षीस. आणि आता बघूया या दोघींचं पाठांतर कसं आहे किंवा स्मरणशक्ती कशी आहे. वेडा वाकडा, वेणीफणी, वादविवाद, वाड वडील, वजने मापे. सांगा. वेडा वाकडा, वेणी फणी, वादविवाद, वाट वडील, नाही वजने मापे. आणि वेळ संपली, बक्षीस गेलं. भेटूया श्री पन्नावर वहिनी. डोंबिवली पूर्व, मानपाडा रोड, सिल्वर नेस्ट सोसायटी मधल्या सौ वैशाली शैलेंद्र श्री पन्नावर वहिनींना आता आपण भेटणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सौ वैशाली शैलेंद्र श्रीपण्णावर. आणि माहेर कुठलं? माहेर पेठ वडगाव, कोल्हापूर. कोल्हापूर. हा. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर शैलेंद्र श्रीपण्णावर. ह्या माझ्या ननंदबाई वर्षा सुभेदार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी मुलगी. बर. हा माझा भाचा. हा. हा 2 नंबरचा भाचा. बरं. ह्या माझ्या 2 नंबरच्या ननंदबाई. नमस्कार. हे माझे सासरे आणि हे सगळ्या बिल्डिंग मधला परिवार. वा वा वा. नमस्कार सगळ्यांना. आणि आता प्रश्नोत्तर आणि गप्पा. वहिनी तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण पेठ वडगाव, कोल्हापूर. आणि शाळा कुठली? शाळा वडगाव विद्यालय वडगाव. आणि हे कुठे भेटले? अरेंज मॅरेज आहे. कोणी सुचवलं? ऍक्च्युली कसं आहे, माझ्या बहिणीची जाऊ आहे. बहिणीची जाऊ ती ह्यांच्या मामाची मुलगी आहे. अच्छा, त्यांनी सांगितलं. हा, दोन्हीकडून झालं. त्यांच्या मामाने पण सुचवलं आणि माझ्या बहिणीचे डोंबिवलीला मिस्टर. कधी आले राहायला? लग्न झालं 1 महिन्यात. काय आहे असं डोंबिवलीत बघण्यासारखं? बघण्यासारखं तर डोंबिवली तरी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी फेमस आहे पहिल्यापासूनच. गणपती मंदिर मोठं ते तर फेमस. छान आहे. छान गणपती आहे. मंदिर छान आहे. हो, ते तर आहे आणखी? फेमस. आणखी आता नवीन नाट्य मंदिर मोठं, हो. सावित्रीबाई फुले हो, नाट्य ते पण मंदिर. छान झालं. बरंच आहे डोंबिवलीत. हो आहे. तुम्हाला कसली आवड आहे वहिनी? मला वाचनाचे, गप्पा एक मारायचे. गाणं गाणं. मला गाणं नाही येत. अरे, मिस्टर सांगत होते सुंदर गाते म्हणून. नाही नाही, मुळीच नाही मग सांगणार. ते का असं सांगतात? मला नाही माहिती. मी तरी कधी गायलं नाही आहे तसं. काय सांगता? हो हो, ते असं का बोलले? त्यांनाच माहिती. मग नाच करता का? मुळीच नाही. मग काय करता? खेळलायत कधी? हा, खेळले. कुठला खेळ खेळलाय? ॲथलेटिक्स मध्ये होते, म्हणजे रनिंग. म्हणजे कसं काय असतं त्याच्यात? 100 मीटर 200 मीटर धावण्यामध्ये झोनला मी कोणी गेले. धावायचं असतं? पार्टिसिपेट केलेलं त्यांनी धावायचं असतं. नाही, पण किती जण असतात? डिपेंड्स ना, जसं कॉम्पिटिशन जशी असते त्याच्यावर डिपेंड्स असतं ते. पण साधारण एका वेळेला किती धावतात? एकावेळी 7 ते 8 8 जण. मिनिमम तेवढे तरी असतात. आणि धावत राहायचं फक्त. कोणते 100 मीटर आहे 200 मीटर आहे त्याच्यावर डिपेंड असतं ते कोणतं. 100 मीटर असेल तर 100 मीटर धावायचं आणि थांबायचं. हा, त्यामध्ये कोण फर्स्ट येईल तो, म्हणजे जो पहिला धावेल, धावून पुढे जाईल. पण 100 मीटर. आता हा, 10 जण उभे आहेत. बरोबर आहे. जर एकाने आधी धावायला सुरुवात केली तर पहिलाच जाणार ना. नाही, मुळीच तसं होणार आहे. मग जेव्हा ते बोलतात ना, सांगतात अनुमार गेट सेट गो. काय म्हणतात? काय म्हणतात? काहीतरी म्हणालात तुम्ही. काय म्हणतात? अनुमार्ग नाही, गेट सेट गो बोलतात ते. आधी काहीतरी तुम्ही म्हणाल. काय म्हणतात? मे बी माझं चुकलं असेल. सेट गो. मग काय करायचं? कोणी जायचं? जे पार्टिसिपेट असतात त्यांनी धावायचे असतं. धावायला सुरुवात करायची. हो तुम्ही धावलाय हो. किती मीटर? 100 मीटर मध्ये केलं होतं मी, 200 मीटर मध्ये केलं होतं. सॉलिड आहेत वहिनी तुम्ही. हा, बरं, आता प्रश्न विचारण्यापूर्वी नणंदबाईंना बोलूया. हो, बोला. वर्षातही या. वर्षाताई नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठे राहिला? मी कोल्हापूर. अच्छा, तुम्ही कोल्हापूर. तुम्ही कोल्हापूर. आता कोल्हापूरवरून आलात? हो, खास. अरे वा, ह्यांनी कळवलं. हो. या, मग लगेच आलात धावत. यायला नको. यायला पाहिजे, या. एरवी येतात दर मे हो, महिन्यात? सुट्टीला येते, जून मध्ये येते मोस्टली. उन्हाळ्याचा त्रास होतो त्यामुळे. पावसात येतात? हो. का उन्हाचा कंटाळा येतो तुम्हाला? लहान मुलं आहेत ना, मुलांना त्रास होतो. अच्छा, आणि मिस्टर? मिस्टर आहेत, ते बँकेमध्ये आहेत. कुठे येतात ते? कोल्हापुरात आहेत, ते नाही आले. ते नाही आले नाही. का? त्यांना ऊन आवडतं? नाही. त्यांचं त्यांना अलर्जी आहे उन्हाची. उन्हाची? हो. म्हणून तुम्ही तापट का? नाही. तुम्ही चिडता की नाही कधी हो, चिडते ना त्यांच्यावर? सगळ्यांच्यावर. आणि यांच्यावर, वहिनींवर? वहिनीवर नाही. का वहिनी तुम्ही भांडता की नाही कधी कोणाशी? नणंदबाईंशी? नाही, मुळीच नाही. कसं होतं, वर्षातून एकदा किंवा 2दा सुट्टी येतात. त्यांचं नाव वर्ष आहे, पण 1 वर्षातून सुट्टीत एकदा नाही तर 2दा येतं. 15 दिवस असतात. भांडण्याचा काही प्रश्नच येत नाही, नसतो. बरोबर नाही. फिरायचं, गप्पा गोष्टी करायच्या, राहायचं. आणि मग जातात. हा, त्या त्यांच्या माहेरी होतं, त्यांचं रुटीन सुरू होतं, माझं रुटीन सुरू होतं. वा वा वा, छान. आणि मिस्टर?
मिस्टर माझे ऍक्च्युली त्यांचं UDCTला बीटेक झालं, MBA केलं त्यांनी आणि आता आमचा केमिकलचा बिझनेस आहे, स्वतःचा बिझनेस. आता प्रश्न विचार, किचन मध्ये रेफ्रिजरेटर वरती किती सुट्टे पैसे ठेवलेले आहेत? 2.5 रुपये. वहिनीने सांगितलं 2.5 रुपये, तिथे आहेत 3 रुपये. त्यामुळे पहिलं बक्षीस गेलं 17 रुपये 20 रुपये. बरोबर बरोबर ना? मग? बरोबर. 17 श्रीगाणं मगाशी आणले होते. काय आणलं होतं? ऑटोग्राफ बुक आणलं होतं तुमच्यासाठी. 20 रुपये माझ्याकडून घेऊन गेली ती आणि ती मला सांगितली 3 रुपये मी ठेवले, 17 रुपये झाले म्हणून. अरे रे रे बरं बरं. आता हा उखाणा पूर्ण करा. सासू सासऱ्यांची छाया, आई वडिलांची माया. शैलेंद्रांचं नाव घेते, पडते मी पाया. वा, अभिनंदन वहिनी, हे पहिलं बक्षीस तुम्हाला. थँक्यू. आणि आता दोघींनी मिळून हे 5 शब्द लक्षात ठेवून आळीपाळीने सांगायचे. अनुक्रमे सांगा. राम नाम, राजे महाराजे, राम रगाडा, रोक ठोक, रोगराई. राम नाम, राजे महाराजे, राम रगाडा, रोक ठोक, राम पाडा, रामवाडा आणि शेवटचं होतं रोगराई. त्यामुळे हे बक्षीस गेलं. भेटूया जोशी वहिनी.